आज आपण ही सुंदरशी स्क्रंची बनवायला शिकूया। त्यासाठी मी माझ्या आवडीचे 2 रंग घेतलेले आहेत। रबर, 4 नंबरचा क्रोशिया हुक, कात्री। सर्वात आधी हिरवा धागा घेऊया आणि रबरवर इथे बांधून घेऊया। आता यावरती सिंगल क्रोशे करायचे। याप्रमाणे संपूर्ण रबरवरती सिंगल क्रोशे करून घेऊया। पहिल्या लूपमध्ये स्लिप स्टिच करून इथे जोडून घेऊया। यावरती एक चेन करूया आणि धागा कट करूया। आता दुसरा धागा याच ठिकाणी जोडायचा आहे। 3 चेन। हा एक डबल क्रोशे झालाय। याच लूपमध्ये आणखीन एक डबल क्रोशे करूया। याप्रमाणे प्रत्येक लूपमध्ये 2-2 डबल क्रोशे करून घेऊया। राऊंड पूर्ण केलाय। शेवटी इथे या 3 चेनच्या वरच्या चेनमध्ये इथे स्लिप स्टिच करूया आणि राऊंड जोडून घेऊया। आता पुन्हा यावरती 3 चेन, 1 2 3 हा डबल क्रोशे आहे। पुन्हा आता याच पहिल्या लूपमध्ये इथे आणखीन 2 डबल क्रोशे, एक आणि इथेच 2। याप्रमाणे प्रत्येक लूपमध्ये 3 डबल क्रोशे करून घेऊया। इथे हा राऊंड पूर्ण करून स्लिप स्टिचने राऊंड जोडून घेतलाय। आता यावरती 4 चेन करूया, 1 2 3 4 आणि याच लूपमध्ये एक स्लिप स्टिच करूया। आता पुढच्या लूपमध्ये यायचे, इथे स्लिप स्टिच करून पुढच्या लूपमध्ये येऊया। पुन्हा 4 चेन, 1 2 3 4। पुन्हा याच लूपमध्ये स्लिप स्टिचने हे जोडून घेऊया। पिको करायचा आहे इथे। आता पुन्हा पुढच्या लूपमध्ये यायचं आहे। पुढच्या लूपमध्ये स्लिप स्टिचने येऊया। याप्रमाणे संपूर्ण राऊंड करून घेऊया। शेवटी इथे या पहिल्या लूपमध्ये इथे स्लिप स्टिच करून राऊंड जोडून घेऊया। यावरती एक चेन करूया आणि इथे धागा कट करूया। या धाग्याला व्यवस्थित फिनिशिंगने जोडून घेऊया।